ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शिंदेंच्या नाराजीनंतर सुद्धा केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती। भाजपच्या कुरघोडीवरून एकनाथ शिंदे यांची दिल्लीमध्ये शहांकडे तक्रार। महायुती विरोधातील बंडखोरांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ। ऑपरेशन कमळवरून शिंदे नाराज, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रामधील घडामोडींकडे माझं लक्ष, एनडीएचे प्रमुख असल्यामुळे तुमचा सन्मान राखला जाईल। भाजप नेत्यांची तक्रार केल्यानंतर शहांचं शिंदेंना आश्वासन, सूत्रांची माहिती। तक्रारीचा पाढा वाचणारा नाही, मी सतत लढणारा नेता, लहानसहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही। नाराजीचा विषय संपलाय, शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। महायुतीमध्ये एकमेकांच्या नसा आवळणं सुरू, बाबा मला मारलं असं म्हणून कोणीतरी दिल्लीला गेलं, इतकी लाचारी कशासाठी? शहा शिंदे भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका। एकनाथ शिंदे नाराज नाहीत, उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते पक्षप्रवेश करतात, बावनकुळेंची स्पष्टोक्ती। महायुती येत्या निवडणुकीमध्ये 51% मतांसह जिंकणार, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। ठाकरेंची शिवसेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारीत। मुंबईतील 36 मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव। ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती, सूत्रांची माहिती। नवाब मलिकांसोबत युती शक्य नाही, वरिष्ठांना सांगितलंय। आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही, आशिष शेलार यांच्याकडून स्पष्ट। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून मलिकांकडे जबाबदारी। सलील देशमुख यांच्याकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। मी पक्षात कोणत्याच पदावर नाही, प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडतोय, सलील देशमुख यांची माहिती। गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांची जामनेरच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड। विरोधी पक्षाच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे साधना महाजन विजयी। आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही। युती तोडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय, निलेश राणे यांची टीका। कणकवलीमध्ये राणेबंधू आमने सामने। चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावर उद्या मालेगाव बंदची हाक। कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार। मालेगावातील अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपीला कोर्टात हजर करणार। कोर्टाच्या आवारामध्ये महिलांनी रस्ता अडवला, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, संतप्त महिलांची मागणी। आरोपीची VC द्वारे हजेरीची शक्यता। मालेगावातील डोंगराळे गावात भाजपच्या चित्रा वाघ यांनी चिमुकलीच्या कुटुंबाची भेट घेतली। सैतानाला फाशी द्या, या सर्वांच्या भावना चित्रा वाघ यांच्या समोर पीडित कुटुंबाचा टाहो। नितीश कुमार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी। गांधी मैदानावर भव्य शपथविधी सोहळा। विजय सिन्हा आणि सम्राट चौधरींची पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी। बिहारमध्ये एनडीएचं सरकार बनतंय, पंतप्रधान मोदींवर जनतेनं विश्वास दाखवला। नितीश कुमारांनी केलेल्या कामाला जनतेचा आशीर्वाद मिळाला, मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना मुदतवाढ। म्हणणं मांडण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी, तर जागेच्या कुलमुखत्यार पत्रधारक शीतल तेजवानी चौकशीसाठी हजर। पुण्यामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये 16 वयोवृद्ध रुग्ण रस्त्यावर। ससून रुग्णालयाने दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे रुग्ण सोपवले होते। वृद्धाश्रमासाठी जागा नसल्याचं कारण देत दादासाहेब गायकवाडांकडून वृद्धांची फरफड। सांगलीमधील 10वीच्या विद्यार्थ्यांची दिल्लीमध्ये आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। मुख्याध्यापकांसह 2 शिक्षकांच्या विरोधात गुन्हा, पालकांकडून न्याय देण्याची मागणी। रायगडमधील ताम्हिणी घाटात थार गाडी 600 फूट दरीमध्ये कोसळली। शोधकार्याच्या दरम्यान 6 जणांचे मृतदेह हाती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।